छान अशी कुरकुरीत चकली तयार झालेली आहे। तर चकलीसाठी लागणारे सर्व साहित्याची लिस्ट मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, तर नक्की बघा। नमस्कार, मी सारिकास किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी आज छान भाजणीची चकली बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे, त्याला कोणत्या मापाने मी मोजून घेतलं आहे, त्याचं प्रमाण काय आहे, तर मी हे सांगणार आहे। तिला धुवायची किंवा पुसायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप अजिबात करू नका। आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा। तर ते कोणते साहित्य ते बघूया। तर मी इथे तांदूळ घेतलेले आहे। तर मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। तर ते रेशनचे तांदूळ मी हे मेजरमेंटचे जे कप असतात, तर हे 4 कप घेतलेले आहे। त्यानंतर इथे घेतलेली आहे चना डाळ। तर चना डाळ सुद्धा ही मी 1.5 कप घेतलेली आहे। त्यानंतर आहे तिथे पोहे। तर पोहा सुद्धा मी हा 1 कप घेतलेला आहे। उडीद डाळ अर्धा कप घेतलेली आहे। त्यानंतर साबुदाणे हे मी 3/4 कप, याचे 3/4 कप घेतलेले आहे। मुगाची डाळ सुद्धा 3/4 कप घेतलेली आहे। त्यानंतर धने मी इथे 1/4 कप घेतलेले आहेत। हे धने मी 1/4 कप घेतलेले आहेत। त्यानंतर जिरं मी हे 2 टेबलस्पून एवढं घेतलेले आहे। तर हे सर्वच मेजरमेंटचे जे कप असतात त्यानेच मी हे सगळं मोजून घेतलेलं आहे। तर आता ही डाळी आपल्याला धुवायच्या नाहीयेत। बऱ्याच ठिकाणी ऊन नसतं, वातावरण खराब असतात, त्यामुळे सुकवता त्यांना येत नाही, म्हणून हे सर्व आपल्याला पुसून घ्यायचं आहे। तर आता मी इथे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे। तर मी याला अगोदर पाण्याने थोडंसं ओलं करून घेते। तर मी हा इथे रुमाल ओला करून आणलेला आहे। तर मी यात हे 4 कप तांदूळ टाकून घेते आणि यांना छान असे ना पुसून घ्यायचंय। तर कापडला ओलं करणार त्यावेळेला छान त्याला कोरडं छान पिळून घ्यायचं आहे, त्यात पाणी जास्त राहू नये द्यायचं। तर छान हे असे पुसून घ्यायचे। तुम्हाला जशी पुसता येतील तर तशा पद्धतीने तुम्ही पुसून घ्या। तेवढे तांदूळ आता सांगतीलच ते पुसताना, त्याच्यामुळे असं जेवढं होईल तेवढं व्यवस्थित पुसून घ्या। तर आता हे तांदूळ पुसून झालेले आहेत। तर मी आता पुन्हा याच बाउलमध्ये काढून घेते। तर यात आता टाकायची चना डाळ। तर चना डाळ पण अशी छान पुसून घ्यायची आहे। तर आता हे छान पुसून झालेले आहे। तर यालाही मी त्याच बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर पुसून घ्यायचं आहे मुगाची डाळ। तर ही मुगाची डाळ आता मी पुसून घेते। तर आता ही पण छान पुसून झालेली आहे। तर हिलाही मी एका बाउलमध्ये आता काढून घेते। आता ही मुगाची डाळ पण पुसून झालेली आहे। आता हे सर्वच पुसून झाले। साबुदाणे पुसायची अजिबात गरज नाही। तर आता पुसायची आहे उडदाची डाळ। आता हे पण छान पुसून झालेलं आहे। तर यालाही मी आता वाटीत काढून घेते। तर आता हे सर्वच पुसून झालेले आहेत। आता हे छान पुसून झाले। तर आता एक एक करून यांना आपण भाजून घेऊ। तर आता हे छान भाजून झालेले आहे आणि थोडे लालसर झालेले आहेत। तर थोडे लालसर भाजून घ्यायचे आहेत। त्याला जवळजवळ 6 ते 7 मिनिट लागलेले आहेत भाजायला। तर मी याला आता काढून घेते। तर आता भाजून घ्यायची चना डाळ। तर चना डाळ पण मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे।
छान थोडी लालसर व्हायला हवी एवढी भाजायची। आता उडदाची डाळ पण छान भाजून झालेली आहे। तर आता मुगाची डाळ पण भाजून झालेली आहे। तर आता इथे भाजून घ्यायचे साबुदाणे। तर साबुदाणे पण मंद आचेवरच भाजायचे। तर आता हे साबुदाणे पण छान भाजून झाले, तर मी यांना आता काढून घेते। तर आता भाजून घेते मी जिरं। जिऱ्याला काही इतका वेळ लागत नाही भाजायला, अगदी लगेच भाजून होतंय। खूप छान वास येतोय जिऱ्याचा, जिरं भाजलं जातंय ना छान। तर आता हे जिरं पण छान भाजून झालेलं आहे, तर मी याला आता काढून घेते। आता भाजायचे आहेत धने। धने छान लालसर होईपर्यंत भाजायचे। धन्यांचाही छान वास यायला लागतो की समजून घ्यायचं की धने भाजून झालेले आहेत। तर आता धने पण छान भाजून झालेले आहेत, तर धने पण मी आता काढून घेते। आता शेवटचं राहिले ते पोहे, तर पोहे पण छान भाजून घ्यायचे। तर यालाही छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, मंद आचेवरच भाजायचं यालाही। तर आता पोहे पण छान भाजून झालेले आहेत। हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला गार होऊ द्यायचं आहे। छान गार झालं की मग याला गिरणीवरून दळून आणायचं आहे। तर मी आता याला मिक्स करून घेते आणि याला गार व्हायला ठेवून देते। तर हे छान मिक्स करून झाले, तर याला पंख्याखाली गार होऊ देते। तर आता ही चकली भाजली मी गिरणीवरून दळून आणलेली आहे। तर ती छान बारीक दळून आणलेली आहे, तर बारीकच दळून आणायची आहे। त्यानंतर मी हे कपाने मोजलेले होत्या सगळे डाळी तांदूळ वगैरे। तर तुमच्याकडे कप नसेल तर वाटीने कसं मोजायचं, वाटीचं काय प्रमाण आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तर आता मी यातनं ही 1 किलोची भाजणी आहे, तर यातनं मी फक्त अर्धा किलोची बनवणार आहे। हे बघा, पीठ गाळल्यानंतर सुद्धा असं दाणे वगैरे असतातच, म्हणून पीठ गाळूनच घ्यायचं आहे। तर मी आता बाकीचं सर्व पीठ गाळून घेते। तोच 1 कप मी आता टाकून घेतला आहे। 2 3 4। ही भाजणी तुम्ही 3 ते 4 महिने ठेवू शकतात। ही 3 ते 4 महिने भाजणी टिकेल। आता यात काय काय मसाले लागणार आहेत ते आपण बघून घेऊ। तर बघूया की आता काय मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे घेतलेली आहे मी लाल मिरची पावडर, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ। त्यानंतर इथे घेतलेलं आहे तेल। तर मी हे तेल किती घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते। तर मी हे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, तर तुम्हाला मोजून दाखवते। हे बघा, 1 चमचा भरलेला आहे। तर हा दुसरा चमचा। तर आपले हे जे भाजीचे चमचे असतात ना, तर मी तोच चमचा घेतलेला आहे। अगदी समजायला सोपं आहे। तर आता मी हे तेल गरम करायला ठेवून देते। हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर यात आपण मसाले मिक्स करतोय तोवर तेल पण गरम होऊन जाईल। तर आता यात टाकून घ्यायची आहे। तर मी ते फक्त काश्मीरी मिर्च वापरलेली आहे, तर ती कलरलाही छान येते। तर मी इथे तिला 1 चमचा आणि हा एवढा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर तीळ, तीन चमचे आणि हा इथे एवढा
म्हणजे 4 चमचे आहे जवळपास. त्यानंतर ओवा मी 1 चमचा घेणार आहे. तर त्याला हातावर छान चुरून टाकायचं आहे. त्यानंतर मीठ टाकून घेऊ. तर मीठ तुम्ही हे अंदाजानेच टाकून घ्या. आता हे छान मिक्स करून घेऊ. तर हे पीठ पण आपल्याला कोमट पाण्याने भिजायचं आहे. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. तर आता तेल छान कळकळीत गरम झाले. तर त्याच्या वाफा निघतायत तर कळतच असेल. तर आता मी हे यात टाकून घेते. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. नुसतं तेलाचं मोहन टाकताच खूप छान त्याचा वास येतोय भाजणीचा. आता हे व्यवस्थित आहे ना चमच्याने करून घ्यायचं आहे. आणि थोडं गार झालं की मग हाताने मिक्स करून घेऊ. खूप गरम आहे त्यामुळे व्यवस्थित सांभाळूनच करा. आता हे झालंय बऱ्यापैकी कोमट झालंय. तर असं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तेलाचं मोहन कमी झालं तर चकली कडक होते. त्यामुळे थोडं तेल जास्त झालं थोडंफार 1 चमचा पोहेचा जो चमचा असतो तो, तर त्याला काही हरकत नाही. चकली छान नरमच होणार आहे. पण कमी झाल्याने कडक होईल. छान मिक्स होतं आहे. त्याचा कलरही छान आता बदललेला आहे. तर आता हे छान मिक्स करून झालं आहे. छान त्याचा गोळा तयार होतो आहे. आणि पाणी मी कोमट घेतलेलं आहे. तर कोमट पाण्याने पीठ भिजणार आहे है ना. कोमट पाणी घेतलेलं आहे. तर हे त्याच कपाने घेते मी ज्या कपाने आपण भाजणी मोजून घेतलेली लागणार आहे. ते आपण बघूया. तर मी 1 कप मधलंच पाणी थोडं थोडं वापरणार आहे. थोडं थोडंच पाणी टाकून घ्यायचं आहे. एक कप तर लागलेला आहे. तर मी हा दुसरा कप भरून घेतलेला आहे. अर्धा टाकून घेतले, अर्धा अजून शिल्लक आहे. तर अजून अर्धा कप राहिलेलं टाकून घेते. तर तुम्ही बघा की हळूहळू पाणी किती लागतंय, म्हणजे तुम्हाला करताना अंदाज येईल. तर अजून पाणी लागणार आहे. तर मी अजून 1 कप पाणी घेते. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. खूप कडक नाही भिजायचं, थोडं सैलच भिजायचं आहे की जेणेकरून चकली अगदी सोपी पडेल, अगदी इझी जाईल चकली टाकायला. तर आता हे पीठ छान भिजून झालेलं आहे. तर मी याला थोडं तेल लावून व्यवस्थित मळून घेते. आता याला 10 मिनिटं झाकून ठेवून देऊ. तर बघू शकता किती छान पीठ भिजून झालेलं आहे. अशा पद्धतीने पीठ भिजायचं आहे. तर आता आपण चकल्या बनवून घेऊ. तर मी आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे मी आता गोळे बनवून घेते. पाणीचा हात लावून व्यवस्थित मळून थोडा थोडा गोळा घेऊन मळून साच्यामध्ये भरून मग चकली तयार करायची आहे. तर मी आता डिश काढून घेते. आता मी आज छान काटेरी चकली येईल अशी टाकून घेतलेली आहे. आता मी याला तेल लावून घेते अगोदर. तर असं थोडा थोडा गोळा घ्यायचा आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं. आणि एकसारखा गोळा घालायचा आहे
यात थोडं थोडं करून असं नाही भरायचं, त्यात हवा घुसल्यामुळे मग चकली व्यवस्थित पडणार नाही. खूप छान चकल्या पडतायत, अजिबात तुटत नाहीये. तर बघू शकतात किती छान चकली तयार झालेली आहे. तर सर्वच चकल्या छान आलेल्या आहेत. तर मी यांना आता तळून घेते.